आपली बेसिक टू ब्रायडल ही जी बॅच असते ना, त्याच्या शेवटी आपण 3 पेपर घेतो. त्या 3 पेपरमध्ये जी डिझाईन असते ना, ती आपण कधीच शिकवलेली नसते. हे याच्यासाठी, कारण की जेव्हा आपण समजा आपल्या स्टुडंट कुठे ऑर्डरला गेल्या आणि त्यांना कोणीतरी फोटो दाखवले आणि जे आम्ही शिकवलेलं नसेल तर त्यांना ते ड्रॉ करता येतंय का, तेवढं फाईन वर्क त्या करतायत का, ह्याच्यासाठी आज हा पेपर आहे. मला माहिती आहे हा पेपर इतका टफ आहे, खूप टफ आहे. वर्क नाही समजणार आहे, कन्सेप्ट नाही समजणार आहे, पण मी शिकवलेल्या 40 दिवसांवरती भरपूर विश्वास आहे. मला वाटतं ते खूप छान वर्क करतील. द बेस्ट. म्हणजे थोडं तरी मॅडम मागच्यापेक्षा थोडा सोपा देतील, पण पाहिल्यावरती अक्षरशः ब्लँक झाले. काढता येईल का नाही माहिती आहे, पण प्रयत्न नक्की करेल. कितला अनुभव याच्यावरनं काय वाटतंय की आपण कितपत मेहंदी आपल्याला सोपी जाईल किंवा अवघड जाईल? बघून तर खूपच टेन्शन आलं आहे मला, कारण एवढा हेवी हात पहिल्यांदाच काढणार आहे. पण मला असं वाटतं की मी ट्राय केलं तर मला जमू शकतं, म्हणजे आहे तेवढा एक्सपिरियन्स. त्यामुळे मी माझं बेस्ट त्याचा प्रयत्न करेन नक्कीच. तर एकतर आजचा पेपर खूप अवघड आहे, म्हणून स्टुडंटला थोडी तरतरी येण्यासाठी आम्ही करतोय कांचन मेहंदी चहा. कांचन मेहंदी चहा. या राहुल. बस होय आज असं कसं करून चालेल? जास्त तुला 10 बिस्किट घ्यायची गरज आहे. तर स्टुडंटला पडलाय चहा कमी, म्हणून आम्ही असं करतोय. मला वाटतं 3 तरी राऊंड मारावे लागतील. मेहंदी आर्टिस्ट आहे मी का चहावाली आहे? तर अनिकेतला चहा मध्ये साखर जास्त लागते, त्याला मी सांगितलंय की तू कमी साखर पी आणि साखर खा. आणि त्याला मी सांगितलंय लग्नाच्या 1 महिना आधी तू डाएट घे. याचा अर्थ अनिकेतचं लग्न ठरलंय असं नाही, पण आम्ही मुली शोधतोय. तर तुमच्याकडे कोणी सुंदर नाजूक अशी देखणी बाई, देखणी मुलगी असेल आणि पैशांनी श्रीमंत, चहा बघ, चहा बघा, चहा बघ, वर ये, भाग्यश्री फाउंटन होईल. तर पैशांनी जास्त श्रीमंत अशी मुलगी असेल तर कमेंट मध्ये तिचा आयडी टॅग करा. हाय मोनिका, कसं वाटतंय? आज एक्झाम आहे फर्स्ट. असं वाटलं नव्हतं एवढा अवघड आणि एवढा टफ पेपर असेल. काल प्रॅक्टिस जी केली होती ते काही झालं नाहीये, बट छान वाटतंय. लास्ट एक्झामला बसून खूप डिफिकल्ट आहे, पण जमतंय. असं वाटलं होतं आधी जमणार नाही, पण आता जमतंय. हाय सिद्धी. हाय, हॅलो. कसं वाटतंय? आज लास्ट एक्झाम आहे. लास्ट एक्झाम म्हणजे भारी वाटतंय की सगळं बघून, म्हणजे आता खूप कमी दिवस झालेला राहिले त्यामुळे. पण आता हा पेपर बघून असं वाटतंय की ताईने जो पेपर दिलाय तो अपेक्षेच्या बाहेर, म्हणजे एकदम डेंजर लेवलचा. ह्या आधी असं काय नाही, ट्राय नाही केलं होतं, पण होत आहे आता बघ. हॅलो. कसं वाटतंय आज? ॲक्च्युली एक्झाम जशी असायला हवी एक्झॅक्टली तशीच एक्झाम आहे. आणि खरं तर ही एक्झाम अशीच असली पाहिजे. आणि ह्या एक्झामसाठी मी खूप जास्त असं स्वतःला प्रिपेअर करत होतो. कालपासून खूप वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन्स काल काढून बघितल्या, पण जेव्हा पेपर हातामध्ये आला तेव्हा त्याच्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन असा टफ पेपर काढलेला आहे. बट आय एम ट्राईंग माय बेस्ट. सो या विथ आहे. थँक्यू.